जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे 9वी व 10वीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासंदर्भात महत्त्वाचे पत्र या ठिकाणी इश्यू झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, 9वी आणि 10वीचं जे काही माध्यमिक असेल आणि उच्च माध्यमिक असेल, जवळपास या ठिकाणी 10वी 12वीपर्यंत या ठिकाणी महत्त्वाचे जे काही वेकन्सी असणार आहे, तर त्या वेकन्सी देण्यासंदर्भात एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू झालेलं आहे. तर ही जी बाब आहे ती अतिशय आनंदाची बाब असणार आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी पवित्र प्रणालीवर 9वी 10वी 11वी 12वी ज्या वेकन्सी असणार आहे त्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येणार आहे. तर त्या संदर्भात आयुक्त स्तरावरनं एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू झालं आहे. तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती आनंदाची बातमी. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात विविध पत्र या ठिकाणी इश्यू होत आहे, कारण शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेले आहे. जाहिराती अपलोडी संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचे पत्र इश्यू झालेले आहे. तसं बघा, हे एक महत्त्वाचं पत्र शिक्षण आयुक्त स्तरावरनं या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे दिनांक आहे या ठिकाणी 9 जानेवारी 2024ला. तर या ठिकाणी बघ, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, त्यानंतर शिक्षणाधिकारी नगरपालिका संबंधित, त्यानंतर शिक्षण निरीक्षक असेल पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई, त्यानंतर हे प्रशासन अधिकारी मनपा आणि नगरपालिका. तर ह्या सर्वांना ह्या ठिकाणी बघा पत्र हे महत्त्वाचे इश्यू झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तो पवित्र पोर्टलवर हे शिक्षक पद भरतीकरिता खाजगी शैक्षणिक संस्थाच्या रिक्त पदाची माहिती नोंदविण्याबाबत अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी विषय देण्यात आला आहे की जे काही खाजगी शैक्षणिक संस्था आहे त्यानंतर ह्या ठिकाणी बघा नपा असेल, मनपा असेल, बृहन्मुंबईच्या आहे, त्यानंतर बघा नगरपालिकाच्या असेल, त्यानंतर जिल्हा परिषद असेल, ह्या सर्वांना या ठिकाणी बघा जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं पत्र, हे जे पत्र आहे ते आयुक्त ह्या ठिकाणी बघा शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, तर ह्यांचं या ठिकाणी पत्र आहे. या ठिकाणी सहसंचालकांचं पत्र हे अतिशय महत्त्वाचं पत्र देण्यात आले आहे. तर ह्याच्यात बघा जे काही संदर्भ देखील या ठिकाणी देण्यात आले आहे. तर 2 संदर्भ आहे, शिक्षण संचालकाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक जे काही संचालनालय आहे महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे जे पत्र होतं जाहिराती संदर्भात 27/10/2023चं, आणि जे काही बिंदू मोहली पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र होतं 29/11/2023चं. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे होतं का जे 16 तारखेपासून आपल्याला माहिती आहे की 16/10/2023पासून जाहिराती देण्यासंदर्भात या ठिकाणी जी काही पवित्र प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर पोर्टलवर बघा खाजगी शैक्षणिक संस्थाच्या जाहिराती येत नसल्याचे दिसून आलेले आहे. सबब आपल्या ज्या काही अनधिकृत नोंदणीकृत शैक्षणिक संस्था पदभरतीकरिता जी काही महाराष्ट्र recruitment.org.in या संकेतस्थळावर जाहिराती देण्याविषयक कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी बघा सविस्तर सूचना हे देण्यात आलेल्या आहे. तर पोर्टलवर पवित्र पोर्टलवर जाहिराती देताना शैक्षणिक संस्थांना काही अडचणी किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास आपल्या स्तरावरून या ठिकाणी बघा अडचणी या ठिकाणी सोडवण्यात यावी. तसं जे काही पोर्टलवर जाहिराती देण्याची अंतिम तारीख या ठिकाणी देण्यात आली आहे 15/1/2024ला या ठिकाणी देण्यात आली आहे की 15 जानेवारी 2024पर्यंत जी काही पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जी देण्यात आलं आहे. तर 15/1/2024पर्यंत या ठिकाणी जाहिराती कोणत्याही परिस्थितीत पवित्र प्रणालीवर अपलोड झाल्या पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची सूचना या ठिकाणी माननीय जे काही शिक्षण सहसंचालक आहे त्यांनी या ठिकाणी संबंधित जे आहे त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसंच बघा सर्व खाजगी शैक्षणिक संस्था भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील असं या ठिकाणी प्रयत्न करायचे आहे. तर असं महत्त्वाचं पत्र माननीय जे काही शिक्षण सहसंचालक आहे तर त्यांनी संबंधित जे काही शिक्षणाधिकारी असेल, नगरपालिका असेल, त्यानंतर प्रशासनाधिकारी मनपा नपाची असेल, त्यानंतर बृहन्मुंबईची आहे, विभागीय शिक्षण संचालक आहे, प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, तर ह्यांच्या अखत्यारीत जे काही शैक्षणिक संस्था येतात तर त्या सर्व शैक्षणिक संस्थांना 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी तारीख देण्यात आलेली आहे. 15/1/2024पर्यंत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जाहिराती ह्या अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना ह्या देण्यात आल्या आहे. तर याच्यामध्ये जे काही खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये 9 ते 12च्या वेकन्सी ह्या असतात. तर ह्या वेकन्सी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊ शकतात जर ह्यांनी महत्त्वाचं जे काही 15 तारखेपर्यंत यांनी जर नोंदणी केली पवित्र प्रणालीवर जाहिरातीचं, तर शैक्षणिक जे का खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जाहिराती 9 ते 12च्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात. तसंच बघा एक महत्त्वाचं या ठिकाणी पत्र परत एक इश्यू झालेलं होतं शैक्षणिक संस्थाचा, हे जो बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं आहे. तर या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये देखील एक पत्र या ठिकाणी इश्यू झालं आहे
जे काही शैक्षणिक संस्था आहे, अध्यक्ष सचिव यांना, मुख्याध्यापक, माध्यमिक अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांना त्यांचं देखील बघा जे काही शैक्षणिक जे शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात जाहिराती संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं पत्र इथं देखील या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्या पत्रामध्ये देखील महत्त्वाचं म्हणजे जे काही जाहिराती देण्यासंदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसंच बघा या ठिकाणी 11/1/2024 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील जे काही कागदपत्रांनिशी या ठिकाणी संबंधित जे काही संस्था आहे त्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र देण्यात आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या काही संस्थांच्या सर्व शाखांच्या संच मान्यता या ठिकाणी 2022-23 नुसार मंजुरी पद व सध्याचे कार्यरत पद व रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी बघण्यात येणार आहे। आणि बिंदू नामावली या ठिकाणी एकदा अपडेट झाली का पवित्र प्रणाली या ठिकाणी महत्त्वाची जी काही जाहिराती आहे पवित्र प्रणालीमधून शिक्षक पद भरतीसाठी स्वतंत्र फाईल सादर करण्यात यावी असं या ठिकाणी देण्यात आलं आहे। म्हणजे यांना पण जवळपास 11 तारखेला म्हणजे 11 जानेवारी 2024ला या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यवाही आहे ती संपूर्ण बिंदू नामावली अपडेट संदर्भात या ठिकाणी सर्व काही कार्यवाही होऊन 15 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पवित्र प्रणालीवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे काही मागासवर्ग कक्ष यांनी तपासलेली बिंदू नामावली मधील रिक्त पदाची नोंद पोर्टलवरील सूचना व वेळोवेळी शासन निर्णय विचारात घेऊन संस्थांनी बघा या ठिकाणी 15/1/2024 पर्यंत पूर्ण करून घेऊन संस्था लॉग इनमधून जाहिरात जनरेट करून घ्यायची आहे। अशा संस्थांच्या रिक्त पदाबाबत प्रथम फेजमध्ये म्हणजे या ठिकाणी बघा कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित संस्थेच्या रिक्त पदाबाबत द्वितीय फेजमध्ये कार्यवाही करण्यात येईल। म्हणजे जे काही पहिलं टप्पा जो आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जर सर्वात जास्त संस्था या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 9 ते 12च्या वेकन्सी आपल्याला पाहाव्यास या ठिकाणी मिळू शकतात। जर संस्थांनी या ठिकाणी 15 तारखेपर्यंत महत्त्वाचं जे पवित्र प्रणालीवर रजिस्ट्रेशन केलं जाहिराती देण्यासंदर्भात किंवा जाहिराती जर दिल्या तर या ठिकाणी आपल्याला निश्चित या ठिकाणी जे काही रिक्त पदं आहे भरण्याची तर त्यांची संख्या या ठिकाणी वाढू शकते। तर अतिशय महत्त्वाचं पत्र होतं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या ठिकाणी बघा महत्त्वाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी इश्यू केलेलं हे पत्र आहे। तर बघूया 11 तारखेला या ठिकाणी संबंधित ज्या काही संस्था आहेत त्यांना बिंदू नामावली या ठिकाणी विषयनिहाय आणि जाहिराती मान्यतेनुसार गुरुवारी म्हणजे 11/1/2024ला या ठिकाणी महत्त्वाची बैठक असणार आहे। त्याच्यामध्ये संबंधित जे काही संस्था आहे त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। तर बघूया या ठिकाणी 15 तारीख तर दिलेली आहे। 15 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाहिराती ह्या खाजगी संस्थाच्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपलोड होऊ शकतात। तर ही एक अतिशय आनंदाची बाब असणार आहे कारण 9 ते 12च्या ज्या काही वेकन्सी असणार आहे त्या देखील येणे अतिशय महत्त्वाचं होतं। तर आशा करूया वेकन्सी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणार। तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र आजच्या घडीला या ठिकाणी 2 पत्र या ठिकाणी इश्यू झालेले होतं। तर हे जे महत्त्वाचं पत्र आयुक्त स्तरावरनं जे या ठिकाणी निघालेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं पत्र होतं। ह्याचं नक्कीच सकारात्मक या ठिकाणी परिणाम दिसून येईल। तर अतिशय महत्त्वाचा होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। संबंधित जी काय PDF आहे ती आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या नवीन माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।